नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर. आजची गोष्ट आहे हृदयाला चटका लावणारी जुळली गाठ गया मालिकेच्या नव्या प्रोमोमधली. मैत्रिणींनो, आज आपण पाहतोय धैर्य आणि सावीच्या नात्यातला तो क्षण जो फक्त पाहायचा नाही तर अनुभवायचा आहे. रागाच्या भरात धैर्य सावीला रूम बाहेर काढतो. दार बंद होतं आणि त्या बंद दाराआड राहतो गैरसमज, राग आणि दुखावलेलं प्रेम. सावी काहीच बोलत नाही. हातात जेवणाचं ताट घेऊन शांतपणे उभी राहते. फक्त एकच विनंती करते, धैर्य, एकदा तरी मला ऐकून घ्या ना. पण उत्तर मिळतं ते थंड बोचऱ्या शब्दात, मला तुझा चेहराही बघायचा नाही. हे शब्द सावीच्या काळजावर घाव घालतात. तरीही ती तुटत नाही, कारण सावीचं प्रेम हट्टी आहे, जिद्दी आहे, खरं आहे. ती ठाम निर्णय घेते, जोपर्यंत धैर्य मला आत घेत नाही, जोपर्यंत तो स्वतः जेवत नाही, तोपर्यंत मी इथून हलणार नाही. दाराबाहेर ना जेवण ना पाणी, फक्त डोळ्यात अश्रू आणि मनात एकच आशा, तो मला समजून घेईल. आणि आत धैर्यही अस्वस्थ असतो. त्याला माहीत असतं सावी हट्टी आहे, ती उठणार नाही. आणि हळूहळू त्याच्या मनात अपराधी भावना डोकावू लागते. रात्र सरते, शांततेत एकच आवाज उरतो, मनाचा. शेवटी धैर्य दार उघडतो आणि समोर दिसते तीच सावी, थकलेली, शांत, पण अजूनही तिथेच. त्या क्षणी धैर्याचं काळीच पिळलं जातं. शब्द नसतात, फक्त भावना असतात. पुढच्या सीनमध्ये धैर्य स्वतः सावीला जेवण भरवतो आणि तिच्यासोबतच जेवतो. राग हळूहळू विरघळतो आणि प्रेम पुन्हा श्वास घ्यायला लागतं. पण प्रश्न अजूनही बाकीच आहेत मैत्रिणींनो. सावी आपली बाजू मांडू शकेल का? धैर्य खरंच तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवेल का? की हे नातं अजून एका परीक्षेतून जाणार आहे? तुम्हाला काय वाटतं? धैर्य सावीची माफी मागेल का, की अजून वेदना वाढणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर अशीच भावनिक, वेगळी आणि हृदयाला भिडणारी अपडेट्स हवी असतील तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि ही गोष्ट तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.